Co-presented by Vimal. बोलो जुबां केसरी. सोलापूरचे काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झालाय. अर्जावर सूचक म्हणून सही असलेल्या नागेश भोसले यांनीच आक्षेप घेतल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला. नागेश भोसले यांच्यावर भाजपनं दबाव टाकल्यानंच आक्षेप घेण्यात आला असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. पाहूया एक रिपोर्ट. सोलापूर विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाला आहे. फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही असलेल्या नागेश भोसले यांनीच आक्षेप घेतला होता. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपनं आक्षेप घेतल्यामुळे ही घोषणाबाजी करण्यात आली. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांच्या समोरच ही घोषणाबाजी झाली. सोलापूर विधान परिषदेसाठी आदित्य फत्तेपूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर नागेश भोसले यांची सूचक म्हणून सही आहे. नागेश भोसले हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पंढरपूरचे नगरसेवक आहेत. तर फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आपण सहीच केली नाही असा दावा नागेश भोसलेंनी केलाय. फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आपली डुप्लिकेट सही केल्याचं नागेश भोसलेंचं म्हणणं आहे. मात्र काँग्रेसने नागेश भोसलेंवर भाजप नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप केलाय. माझे सूचक जे होते नागेश भोसले यांचे ॲफिडेविट आज त्यांनी सादर केलं आणि सांगितले की मी सही केली नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की दोन्ही सह्यांचं व्हेरिफिकेशन तज्ज्ञ लोकांकडून करण्यात यावं. त्यांनी जी सही केलेली आहे ती सही त्यांचीच आहे. माझे त्यांचे 25 वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत. बँकेत आम्ही संचालक, नगरपालिकेत आम्ही सदस्य म्हणून काम केलेलं आहे दोघांनी. आणि माझे त्यांचे गौरवभय संबंध असताना त्यांनी असं काय केलं, कुणासाठी केलं, मी कलेक्टर साहेबांच्या समोरही त्यांना विचारलं. परंतु ते नजरेत नजर द्यायला तयार नाहीत. खालीमान घालून जातात. ते त्यांच्याभोवती 20-25 लोकांचा गराड आहे. त्यांच्यापाशी कोणाला जाऊ देत नाहीत. वास्तविक पाहता अत्यंत दहशतीमध्ये हे प्रक्रिया सगळी चालू आहे. मला काय म्हणायचं, मी मूळ काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे. त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. साहेब बोगस आहेत ही 100% आहे. ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस यावर काहीतरी कारवाई व्हावी. ॲक्च्युली मी कोणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही. मी पैसे पुरवतो सगळ्याला, मी पैसे घेत नाही कोणाचे. पण भाजपनं तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही काय नाही, किडनॅप नाही, काय नाही. आदित्य फत्तेपूरकर यांनी नागेश भोसलेंच्या सोबतची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नागेश भोसले ही आपल्यावर 3 जण दबाव टाकतायत असं म्हणतायत. हॅलो, अध्यक्ष बोला. तुम्हाला काय दबाव येते काय? आला की काय म्हणून यात्रा केलं, त्याला अनुमोदन ते केलं. कोणाच फोन आलता? असं लक्ष बोलतो फोनवर तिघाचीच फोन आले. तुम्ही कुठं जावा निवडून गावाला उद्या दिवस. आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेतली. भाजपनं नागेश भोसलेंवर दबाव आणून आणि पैशाचा वापर करत आक्षेप घ्यायला लावल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय. या स्क्रुटिनीच्या वेळेस जो एक ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील. भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला. त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटा ॲफिडेव्हिट ह्या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे. हे काय, जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ. कारण का हे व्हॅलिड आहे, हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय, हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे, पारदर्शक पद्धतीत. काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत हेही मिळणं कठीण होतं. 10 घरी जाऊन कसे बसे 10 जुळवणी केले, त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली
आता खोटी सही करणाऱ्याने हरकत घेतली, आता भाजपचं काय संबंध? बरं एकूण काय 8-9 अर्ज झाले, ह्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्याचे नाहीत. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे, त्यांच्याकडे माणसंही नाहीत, सह्या करायला माणसं नाहीत. आता ही उद्दिनता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना, त्यामुळे हे असले त्यांचं नाटक सुरू आहे. सोलापूर विधान परिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांच्यामध्ये सामना होता. आता आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्जच बाद झाल्यामुळे ही निवडणूक भाजपच्या बाजूने एकतर्फी झाल्यात जमा आहे. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.